उतावीळ होते आपल्या कामासाठी, किती हसतमुख होते, नेहमी आपल्या वर्तमानात जगणारे होते हे आपण बघू. राजगुरूंनी ज्या वेळेस स्कॉटच्या वधासाठी ते गेले होते, त्यांनी सांगितलं की स्कॉट दिसत नाहीये, 4 वाजून गेले, काय करायचं. त्यांनी ठरवलं की म्हणजे त्यांनी म्हटलं की सरळ पोलीस स्टेशन मध्ये घुसून सगळ्यांनाच मारून येतो ना, असे उतावीळ होते. पण स्कॉटचा वध न होता ज्यावेळेस सॅंडर्सचा वध त्या ठिकाणी झाला आणि सगळेजण घरी आले, आपल्या रूमवर होते. पण एवढं सगळं झाल्यानंतर खुशीत राहिले असते कोणीतरी, पण राजगुरू हे नाराज होते. आणि त्यानंतर त्यांच्या मित्राने मागून येऊन विचारलं की एवढं खून करून आलास, नाराज कसा काय. तो म्हटला माझ्याकडून चुकी झाली. मित्र विचारात पडला, तू हेडशॉट घेतला म्हणजे दोघं भुवयांच्या मध्ये गोळी मारली आणि चुकी काय करून आला. तो म्हटला मी ऍक्च्युली माझा नेम हा छातीवर धरला होता. एवढं इमानदारी मारून आल्यानंतर एवढं इमानदारी सांगणारा कोणी क्रांतिकारक नसेल. आणि छातीवर नेम धरून तो त्या भुवयांच्या मध्ये लागत होता. त्याच्या मित्र बंदूक बघितली तर त्या ऍक्च्युली दुसऱ्या ठेवलेल्या होत्या त्यामध्ये, त्यामुळे हे घडलं होतं. तो म्हटला बरं झालं तू डायरेक्ट कपाळावरच नेम नाही पकडला, नव्हतं फक्त पक्षी मारून आला असता. आणि दुसरी गोष्ट आहे रामप्रसाद बिस्मिलांची. ठरलेला असताना त्यांचे वडील त्यांच्या आईला घरीच त्यांना भेटला आणि ज्यावेळेस तुरुंगाच्या दरवाजावर त्यांनी बघितलं तेव्हा त्यांची आई रामप्रसाद बिस्मिलांची आई त्यांना भेटली. वडिलांनी विचारलं तू इथं कशी. तर आई बाळाला बघितल्याशिवाय मला राहणार आहे का. आणि आई आणि वडील दोघे त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. रामप्रसाद बिस्मिलांना बघून एखाद्या आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण रामप्रसाद बिस्मिलांच्या आईच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. आणि या आईला बघून परंतु रामप्रसाद बिस्मिलांना राहावलं गेलं नाही किंवा त्यांचा धीर सुटला आणि तसं रडायला लागले. त्यांना बघून त्यांच्या आईच्या मुखातून निघाले शब्द हे अजरामर झाले पाहिजे. कसे तर आई रामप्रसाद बिस्मिलांना म्हणते की बाळ आज तू मला भ्रमनिराश केलं, तुला रडायचंच होतं तर या फंद्यात पडलास कशाला. मला वाटलं होतं की ज्याचं नाव काढताच इंग्रज थरथर करतात तो आज शूरवीर मुलगा असेल माझा, पण माझा तू भ्रमनिराश केलास रे. एवढं ऐकून रामप्रसाद बिस्मिलांनी आपले डोळे पुसले आणि स्वतःला सावरत ते म्हणाले, आई तुझ्यासारख्या वीर मातेचा पुत्र असा घाबरट कसा असणार आहे ग. विश्वास ठेव आई, मृत्यूला घाबरून मी रडत नाहीये. आई आज सकाळीच माझा या मातृभूमीच्या विरहाने माझे मन हेलावून गेले. आणि अशा प्रकारे माझ्या हातून कागदावर काही ओळी उमटल्यात. मिट गया जब मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका भी पयाम आया तो क्या, जिंदगी तो अपनी मेहमान मौत की महफिल में है और सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में.